माझ्यासोबत डोळ्यात पाणी आलं आता सुद्धा इथे बोलताना. कारण ती जो पळाला त्यावेळी की त्यानं त्याचे काय कठीण फाटे असतात सुद्धा काय ते त्या काळात 1,25,00,000 असं पंढरीशेठ फडकेने पुढ्यात ठेवलं होतं घरात येऊन. मित्रांनो, काल वडकीचं मैदान झालं, त्यात खूप सुंदर आपला सगळ्यांचा लाडका माहिब्या पळाला. तर माहिब्याची सगळी माहिती जाणून घेऊया. माहिब्या आजारात होता, आजारातून बरा झाला तरी खूप सुंदर पळाला. सर असतील, त्यांचे कुटुंब असेल, सर काल नसताना देखील बरेच त्यांचे कार्यकर्ते मित्रमंडळी पण त्याच्यावरती, त्याची संपूर्ण माहिती आज जाणून घेऊया. चला. नमस्कार. नमस्ते सर, खूप सुंदर गाडी पाहिली काल. सर काय सांगाल? मी नव्हतो मैदानाला गेलो. पहिलं आमच्या गावातले युवा आहे, काल्यातला आमचा बादशाह सोडो ते बंटी बरेच काल सुंदर अशी टीम होती सगळे ना. चांगली पळाली ती गाडी. शिमीला बैल पहिल्यासारखा पळाली, मी भारत आणि माहिती जशी पळाली तशी शिमीला पळाली. फायनलला बैलाला आपल्या कठीण फाटी असल्यामुळे तिसरा फेरा आणि एक पुढचं 100-200 फूट अंतर जरा बैलानं सोडलं म्हणाय कारण कमी पळाली. पण मग आता इतकं पळून सुद्धा कटनाव पळून सुद्धा बैलांमध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही. सकाळी चालवून आणला की 2 किलोमीटर. सर, हे सगळं प्रेम का नाही? म्हणजे आता तुम्ही म्हणता सकाळी तुम्हाला चालवायला तुमच्या गावातली माणसं असू द्या किंवा काय असू द्या, त्या प्रेमाबद्दल काय बोलाल सर? प्रेम माझ्यापेक्षा बैलावर प्रेम करणारे शौकीन लोक आमच्या भागातली जास्त आहेत. आणि ते स्वतः सकाळी आमचे युवा इटलावा सकाळी 7 वाजता आले होते. म्हणजे रात्री मला म्हणले बैल उद्या 12-12:30 वाजले त्यांना यायला, तरी सुद्धा मला म्हणले बैल सकाळी चालवा. आता म्हणलं कोण चालवायचं आबा, चिरंजीव जाणार सकाळी लवकर म्हणून ते सकाळी 7 वाजता आंघोळ केली पहिल्यांदा इकडे आले बैल चालवायला. पण ती आम्ही त्याच्या अगोदर चालवून आणला होता. तसा अवताला आणायला याला त्याला काल्यातली सगळी पोरं आणि आमच्या मच्छिंद्रगडची ती सगळे अतिशय मनापासून त्यांचा बैल समजून झटते तिने करतात. सर बघा, आता प्रत्येकाचं नाव आपल्याला घेणं मुश्किल नाही, पण बरंच वर आहे ना सर तुमच्यावर असतं प्रेम करणार आहे. आणि ह्याच्यात एखाद्या सरळ चुकून नाव राहतं तर कोणी नाराज होऊ नका. आणि आपण जसं मला आतापर्यंत सहकार्य करत आलं, काल मी नसताना सहकार्य केलं, असंच सहकार्य करा एवढीच विनंती करतो या निमित्तानं. सर, म्हणजे खरंच माणसाचं प्रेम असं तू म्हटलं, कधी कधी कोणाचं नाव आपल्याकडनं घ्यायचं राहतं बीत, बरंच वर्ग असतो का नाही सर? म्हणजे ह्याच्या मागे काम करतो तेव्हा प्रेमानं खूप असतो. विशेषतः डॉक्टर लोक आहेत. अगदी बैल इथं पत्री म्हणजे नक्की करायला पाडायचं म्हटलं किंवा झोपायचं म्हटलं तरी 4 पोरं बोलवल्याशिवाय पर्याय नसतो. कारण प्रत्येक वेळी काल्यातल्या पोरांना बोलवणं आणणं शक्य नाही. आणि आता मी आलो तरी तुम्ही नव्हता, तुम्ही लेट आला तरी बाकी म्हणजे प्रेम बिम करणारे माणसं येते बसते उठतेच. सर एवढंच कमवलं आहे ना बैलकडे, एवढं काय सांगा सर? म्हणून तरी 1,25,00,000 मागून सुद्धा बैल दिला नाही. तो जर दिला असता तर आज तुमच्यासारखी माणसं या ठिकाणी आली नसती. दादांचा हा एक ना, दादांचा कॉल पण आलाय ना आपल्याला. बाकी फक्त प्रेमासाठी काय पडला कसा पडला, म्हणजे बरेच असे महाराष्ट्रातून चाहते वर्ग आहे जो भेटता येतो. तुम्ही एकदा मागच्याच म्हटलं सर, अक्षरशः लेडीज आले आठवते का तुम्हाला? एकदा बसायला लांब शिक्षिका आल्या त्या पुण्याच्या नगरसेविका होत्या आणि त्यांनी घरात सांगितलं, मी 2-3 गाड्या भरून आल्या होत्या आणि तिने घरात सांगितलं की आम्ही अंबाबाईला जातोय म्हणून. जेवण वगैरे सगळं घेऊन आली आणि अंबाबाईला गेली नाहीत काय नाहीत, बैलापाशीच बसली, बैलापाशीच बसून राहिली आणि संध्याकाळी 6 वाजता पुन्हा निघून गेली. मग म्हटलं तुम्ही सकाळपासून इथं आहे आणि तुम्ही बैल बघायला आलाय, मग तुम्ही नाही म्हणले. सकाळी उठल्यानंतर आमच्या घरातली पोरं, आमचे मिस्टर उठल्या की महिब्या म्हणून जे बघते ते युट्यूबला इंस्टाला, की नेमकं महिब्या कसा आहे बघायसाठी आम्ही आलो. आम्ही घरी सांगितले की आम्ही अंबाबाईला जातोय, पण अंबाबाईला नाही काही नाही, खास बैल बघायलाच आम्ही आलो. आता सर तसं म्हणजे बघितलं तर सगळ्यांचाच मोलाचा वाटा असतो. तुम्ही पण खूप सुंदर नियोजन, आता बघितलं मी गेट बीट लावून सगळं असतं. नाराज नाही कधी करताय ना सर? चाहते वर्ग येतो काय ते चाहता वर्ग जो येतोय तो बैलाच्या प्रेमापोटीने बैलाला धरून फोटो काढण्यासाठी म्हणून येतात. पण ती बैल गाडीला दुपल्याशिवाय धरूनच देत. मी सगळ्यांना सांगतो की महिलाला पहिल्यापासून ओळख नाही, तेवढी गोष्ट नाही तेवढी धरून देत नाही, लांब काढा ती लांब. म्हणून मी बऱ्याचदा आत घरातच असतो पण गेट लावून घेतो. आपलं ही नको आहे ना. काय ना, ती बाई येतात बाहेरून बघतात जातात. ह्याच्याबद्दल काय सांगाल सर? कसं आहे काय चिक्या डाऊन आपला? हा चिक्क्या मांडव्याच्या बाळू ड्रायव्हर कडनं 7 महिन्यात असताना घेतला होता. अगदी महिब्याची डुप्लिकेट. खूप सुंदर, म्हणायला काय हरकत नाही. आणि फॉर्च्युनरच्या मैदानाला तुम्ही बघितलं असेल, गाडी आमच्या सुटून आली नसतं निश्चित आम्ही महिब्यानं दोघांनी काय गट काढून शिमेला काहीतरी तुम्हाला नवीन ऐकायला मिळालं असतं. अशी दोन्हीची गाडी पळती. पण आबाने आमच्या सांगितले की आता त्याला महिब्याचा जसं आजारात उठून चांगला
तसं तो खोंडाला जमून देणार नाही आणि बिहाबी खाईल महिब्यावर आता लगेच घालाय नको. 1-2 महिने त्याला इतर बैलाच्या बरोबर पळवून पुन्हा आम्ही घरची गाडी महिब्याची तरी पण सर मांडलं तुम्हाला की दादाने पण आपल्याला सांगितलं की या सत्कासाठी बैल घेऊन गेला सर, आहे की नाही? खास दादाची इच्छा खातर बैल घेऊन बघितलं गेलो, नाहीतर मी फॉर्च्युनर बैल घेऊन जाणार होतो. आणि मी मुद्दाम त्यावेळी चांगलं पैर मला आला असता सुद्धा महिब्यावर पैरा का केला नाही, कारण आपल्याला आपल्या बैलाचं कठीण फाटला काय करते ही गॅरंटी नव्हती. आणि उगाच आपण एखाद्याचा चांगला खोंड मागायचा आणि त्या खोंडाचं मात्र व्हायला नको म्हणून निर्णय घेतला की आपली घरचीच पळवूया. सर ह्याला पण मन साफ लागतं ना, म्हणजे खरंच की म्हणजे तुम्ही कसं म्हणला की एवढा मोठा बैल असून की आपल्यामुळे दुसऱ्याचं नुकसान नसावं सर, आहे की नाही? काय सांगितलं? कारण तो 400 किलोमीटरवरनं संभाजीनगरची लोक येणार किंवा जालना हिंगोलीकडचे तिकडच्या लोकांचा फोन येत होते, इतक्या लांब येणार महिब्या आपल्याला मिळते म्हणून. आणि जर महिब्याकडून त्यांची निराशा जर झाली तर काय, कारण बैल आजारात उठल्यानंतर मातेला 1-2 फेरी दिली होती पण कठीण फाटीला फेरी दिली नव्हती म्हणून पैरा केला नाही. सर आता बऱ्याच जणांच्या डोक्यात होतं की आपला माहिती आहे इज इक्वल टू काळी मातीचं रान आहे ना, पण पडतोय कटणाला पण चांगलाच पडतोय घेऊ सर, आहे ना? काय झालं होतं बैलात 2-2.5 वर्ष फॉल्ट जो होता आतल्यात तो सापडत नव्हता म्हणून कठीण फाटीला बैल पळवला की लंगडायचा म्हणून आम्ही जास्तीत जास्त त्याला काळ्या मातीला पळवत होतो. परंतु कालच्या परिस्थितीवरनं, फॉर्च्युनरच्या परिस्थितीवरनं, वाळवा झालं, मायनी झालं, या 4 ठिकाणी काढल्यानंतर तिथलं जे गुलाल मिळालं ते सगळं कठीण फाटीवरच मिळालं. एक वाळव्याचा अपवाद, काळी माती पण कठीणच होती पण कालचं मायनीचं, काल वडकीचं, मायनीचं अतिशय कठीण फाटी, पण कठीण फाटीचा पळवून कुठल्याही प्रकार प्रॉब्लेम आला नाही. आता बाकी सर मला वाटतं काल पहिलेच मैदान असेल की तुम्ही रिटायर झाल्यापासून तुम्ही नव्हता काल, आहे ना सर? हो. तर मित्रप्रेम होते, ह्याला प्रेम लागतं का नाही सर? तुम्ही उठला असाल सकाळी बैल सोडून दिला असाल तेव्हा टेन्शन नाही, एवढी छाती वर्ग आहे आपला, बैल भरून 3 वाजता वाटारपर्यंत बैल घालवला आणि मग पुन्हा येऊन झोपलो. आणि मी जी काल सगळी जी आली ती केवळ माझ्यावर प्रेम नसून बैलावर प्रेम करणारी मंडळी सगळी माझ्या परस्पर बैल घेऊन गेली. संध्याकाळी इथं बैल आणून बांधला 12:30 वाजता आणि मगच आपापल्या घरी गेली. बाकी सर काय पाहिजे आहे ना, म्हणजे अक्षरशः ती मंडळी काल 12:30 म्हणजे 3लाच जागी होती ती 12:30 3ला बैल भरला म्हणजे ती उठली असतील कितीला बाई सर. आणि आपल्या म्हणजे ती 12-1लाच उठून घरात आंघोळ वगैरे करून पुन्हा 3 वाजता बैल भरून ती वाटायला लागली आणि रात्री 12:30ला पण आली. सरी म्हणजे बैलगाडी क्षेत्रात ही पहिली प्रेम करणार की कुठलाही स्वार्थ नसतोय ना माणसाचा. आणि जे काल जेवण नाही काय नाही, प्रत्येकानं आपापलं खाणं पिणं हे करून सुद्धा रात्री 12:30 वाजता आली. म्हणजे सर फक्त प्रेम बागे म्हणजे मनात काय नसतं माणसांच्या का कधी नाही, काय आहे काय नाही. तुम्ही पण एवढ्या विश्वासावर हे सगळे आपलीच आहे आपल्या. सर कराड भागाबद्दल काय सांगाल? कराडात आपलं नाव म्हणजे नाव घेतलं जात आहे ना सर? नाव म्हणजे कराड तसा पहिल्यापासून सातारा जिल्हा जो आहे तो बैलगाड्यांचा म्हणजे बालेकिल्लाच म्हणायला काय हरकत नाही, कारण पूर्वीपासून आता संभाजीनगर, जालना वगैरे तो विदर्भ मराठवाडा जो आहे तिकडं शंकरपट पूर्वी असायचं. पण आपल्याकडचं बघून तिने सुद्धा 3 फेऱ्याचं मैदान ती घ्यायला लागली. पण पूर्वीचा आपला सातारा जिल्हा, सांगली जिल्हा 3 फेरा ही 3 फेऱ्याची आपली मैदान. आणि 3 फेऱ्याच्या मैदानाचा तुम्ही मागला जर इतिहास काढला तर बऱ्याचशाच पुष्यगाव हिंद केसरी मैदान आहे, कोरेगावचं आहे, त्या ठिकाणी 7-8 गाड्यापैकी 5-6 गाड्या ह्या कराड भागातल्याच राहिलेल्या आहेत 100%. पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की बागायत क्षेत्र जास्त झाल्यामुळं फाट्या पाडायची जागा नसल्यामुळं आपल्या भागातले मैदान जरा कमी आहेत आणि आता कारखाना चालू झाले. कारण सर बघितलं मला वाटतं माहिती आपला जेव्हा चालू झाला तेव्हा लय मैदान होते ना सर आपल्या भागात, खूप मैदान. आणि त्यावेळी आदत बैल, दुसरा बैल अशी मैदानं नव्हती, ओपनचीच असायची. मग आम्ही ओपनलाच त्याला आदत असताना ओपनलाच त्याला पळवत होतो. हो. सर पण पहिल्यापासून बघतोय आपल्या कॅरेक्टर मध्ये काही बदल नाही झाला तुमच्या सर, आहे ना? एवढा आहे पण कधीच नाही, म्हणजे जवळ थोडा मध्ये तरी काळ आला चिडचिड होणे माणसाचं ठीक असतंय ना सर, कधीच नाही ना बदल होतंय. म्हणजे त्याला साहजिक आहे, कारण लोकांना वाटत होतं की बैल मैदानात नाही, पण बैलाची खरी कंडिशन काय आहे ती इथे मलाच माहिती होती. मग तिने यायचं, मग कधी बैल तर आजारी, काय तर असे की हौसेपोटी प्लास्टर बैलाला पायाला केले तरी सुद्धा मग कुठल्या मैदानात काढणार, कधी येणार. म्हणजे फॅन जे लोक आहेत तर फॅन्सना एक विनंती की प्रेम करावं, परंतु आपल्या प्रेमापोटी एखाद्याच्या बैलाचं नुकसान होऊ नये, त्रास नाही झाला पाहिजे. अगदी बकासूरचे ह्याच्या पाठीमागचे मैदान जर तुम्ही बघितले तर केवळ फॅनमुळं बकासूर कडे गाडी आली तर काहीतरी घोटाळा, गाडी पुढं असं तर लॉबी टच होणं,
किंवा अशा प्रकारचे जर विचारावं तुम्हाला आमची कुठली मदत पाहिजे का आणि ती मदत करावी. पण उगाच कारण असताना बैलांच्या जवळ गर्दी करून जी सुट्टी मेकर असतील, छकड उचलणार असतील, त्या लोकांना जर ह्या फॅनचा त्रास झाला तर त्यांना त्यांची कामच करता येत नाही. तर सर बघितलं की म्हणजे प्रेम असतं माणसाचं पण म्हणजे बघितलं सगळं सहकार्य असतं सगळं असतं जरा माणसानं त्यामुळे पण जरा होतं चिडचिड आहे ना सर कधी कधी समजून घ्यायचं माणसानं पण आहे ना पुढच्या उत्स्फूर्त म्हणजे उत्साह असतो, उत्साहापोटी अशा कारण बघा आता जरी मैदान असतं 3 फेऱ्या तुमच्या डोक्यात ती जजमेंट असतं सर की आता पळायला जायचंय काय करायचंय तेवढं एखादा फोटो बिटो मागते माणसं आहे ना ते म्हणतो की आपण लांब घ्या म्हणतो सर आहे ना तुम्ही कधीच त्यांना फोटो माझा काढल्यानंतर किंवा बैलाला लांबून काढल्यानंतर पुन्हा त्यांची नकळत अंतःकरणाची भावना होते की आपण असं काढलाय पण बैल धरून फोटो काढूया. पण बैल आपला धरूनच देत नाही, झोपल्याशिवाय बैलच धरून देत नाही. नाही सर माहिती आहे सर. बाकी प्रेम सर गावाबद्दल काय सांगाल? बरंच प्रेम आहे गावाल्यांचं सर बरं का. माहिती रेटर म्हणून काय सांगाल? माहिती तसं आमच्या गावातले पूर्वीपासूनची मातब्बर राजकीय मंडळी यशवंतराव मोहिते, जयवंतराव भोसले, आबासाहेब मोहिते, आता डॉक्टर अतुल बाबा भोसले, मदनदादा, हे यांच्यामुळे नाव प्रसिद्ध होतच. परंतु बैलगाड्याच्या क्षेत्रात महिब्यानं जे रेटऱ्याचा महिब्या, कारण जे समालोचक मंडळ आहेत त्यांनी खरं बैलाचं नाव पुढे आणलं. अगदी सुनील मोरे कालचं जर तुम्ही बघितलं शिमी झाल्यानंतर तर सुनील मोरेनी जी काही वाक्य वापरलीत की ती वाक्य आज प्रत्येकाच्या म्हणजे आमच्या भागातल्या प्रत्येकाच्या मोबाईलला स्टेटसमध्ये ती वाक्य सर. काल जेव्हा सेमी पळालं तर खरंच माणसं डोळ्यात पाणी म्हणून होतं का नाही सर? आलं माझ्यासोबत डोळ्यात पाणी आलं आता सुद्धा येते बोलताना. कारण ते जो पळाला त्यावेळी की त्यानं त्याचे काय कठीण फाटे असताना सुद्धा काही त्याचं जीवाची पर्वाच केली नाही आणि जीवातून पळाला आणि त्याची जी आपण मुख्य प्राणी सेवा केली ती सुनील मोरे काल सांगितलं की त्यानं जाण ठेवली सर. म्हणून तुम्हाला थोडं जनावरांबद्दल काय सांगाल? जनावराला कधी सेवा केली म्हणजे कुठल्या जनावर असू द्या ना सर वायजात नाही का नाही सर? ती म्हण आहे की दगडाला पाझर फुटतो तसं हा तर जिवंत हे आहे, फक्त बोलता येत नाही एवढाच फरक. त्याच्यावर आपण कुठल्या भावनेनं प्रेम करतोय त्याच्यावर ते राहतं. म्हणजे अगदी मैदानाला जायचं आहे म्हणून त्या दिवशी प्रेम करणं किंवा आदल्या दिवशी करणं ह्याच्यापेक्षा मैदानाला आल्यानंतर त्याची जास्त संगोपना करणं, त्याला काय लागलंय, काय वैरण खाल्ल्या कमी जास्त का. आता तुमच्या देखील बघितलं त्याने 2 बादल्या पाणी प्यायला. हो सगळं सर. वेळ पण तेवढा द्यायला लागतो का जनावर? पूर्ण 24 तास वेळ द्यायला लागतो. आणि हे आमच्या काल्यातल्या आबांची शिकवण आहे. आबा वाटेल ते झालं तरी बैलांच्या पासून हालत नाही. आता हा पळा गेला तर आबा त्या ठाकूर जवळ, ठाकूर पळा गेला तरी दुसरे असते त्यांचं. म्हणजे एक माणूस नेहमी बैलांच्या जवळ. कारण सर संघर्षाचा काळ आला महिब्याला वर्ष 2 वर्ष तेव्हा पण सर आहे ना म्हणजे एकजुटीनं उभं राहणं ठीक नाही ना सर? ते महत्वाचं आहे ना. अगदी बरोबर. फॅमिलीची साथ तुम्हाला का सोयी सर आहे की त्यांना बोललो तर ते पण मला म्हटले की नाही सगळ्यांची एकजुट आहे ना. गाव म्हणा, साथ म्हणा, आजी पोरं कंटिन्यू पाहिलं तुमच्या बरेच सर आहे ना. काल सुयश सुद्धा फोनवर माझ्याबरोबर शिमेल लागल्यानंतर फोन केला तेव्हा रडरड फोन केला बाई. म्हणजे माणसांना मला असं वाटतं की जी पहिलं पळतात ते नंबरचं काय नसतं सर. पळलं तू फक्त तरी पास आहे ना सर म्हणता. नंबर ही आहे म्हणजे मैदानात आल्यानंतर कधी काय होईल, कोणाचं काय होईल बैलगाडी क्षेत्र. म्हणजे नजर चुकीनं सुट्टी मेकर म्हणा किंवा फाटी किंवा जोडीची बैल कमी जास्त थोडं होऊ शकतं. 100%. म्हणजे मी असं ठामपणे मीच म्हणून होऊ शकत नाही. फक्त बैल जरी मार खाल्ला तरी बैल चांगला पळाला की त्या बैलाचं नाव होतं. खरंय सर. तेवढं आहे ना सर. पळणार कधीच वस्तूला पण राहत नाही ना सर. पळणार नाही आपण ठेवाय म्हटलं तरी ती राहू शकत नाही. तो पळणारा पळतोच, खूप सुंदर पळतो आहे ना. आणि ते माहिती पळतोच. चालतंय सर. किंवा चिक्या पण येत्या काळात चांगलं नाव करत सर आहे ना. म्हणजे आपला प्रयत्न ठेवाय सर म्हणताय ना फक्त आपण चिक्या महिब्याच्या पाठोपाठ चिक्या नाव तरी कर सर. तसं सुयशाचा मागच्या व्हिडिओ मला म्हणलं की सर नाक्षीला सर झोप लागत नव्हती का सर जेव्हा पाहायला लागलं तेव्हा? दिवस आहे ना सर. झोप नव्हती कारण ते प्लास्टरचं भिजून द्यायचं नव्हतं. कारण मी प्रेम तुमच्या एकच बैल की बैल चिपळून गेला होता का चिपळूणच्या वर्गातल्या प्रेम होत आहे ना माणसं चिपळूणच्या इच्छा होती. अगदी त्या मॅडमने मला इतकी रिक्वेस्ट केल्या की काही असू द्या फक्त आमच्या भागातल्या लोकांना बैल मिळू द्या. त्यांचा उद्देश हा होता की तिने प्रदर्शन भरवून प्रदर्शनात ही नामांकित बैल बोलवली. गोसंवर्धन त्यांचा गोसंवर्धन तर मुख्य प्रामुख्यानं तो हेतू होताच. परंतु आमचा जो भाग आहे त्या भागातल्या लोकांना बैलांचं संगोपन कसं करावं हे माहिती पडावं. त्यांना ते त्या निमित्तानं तुमचं काय असेल ती प्रवास खर्च आम्ही देतो पण बैल घेऊन याच केली. तिथं मी माहिती आल्यानंतर विचारतो सर ती असं म्हणजे वाईट म्हणत नाही मी ती वेगळीच गँग सगळे आहे ना. माहिती सर पण सर एवढ्यात पण बघितलं मी आता प्रेक्षकांनी कमी पहिला सांगेन
सरांनी एवढ्यात पण सर त्या दिवशी मला जेवणाला चिल्ला नुसतं फोटो काढून देत होते ना माणसाला सर. काय सांगा त्याच्याबद्दल आहे सर, पण वर्ग चांगलाच होते पण चाहता वर्ग जास्त. आणि अगदी पूर्वी कसं क्रिकेट म्हटलं की दिवसभर टीव्हीवर लोक बसत होती, पण आज महिला वर्ग, तरुण मुलं मुली, अगदी दुसरी तिसरीतल्या पहिलीतल्या मुलं सुद्धा शाळेतून आले की पहिल्यांदा युट्यूब लावतात घरी टीव्हीला, आणि कुठलं मैदान आहे, मग आपला मैबे पळायला गेलाय का, म्हणजे इतका चाहता वर्ग. असं किती कॉन्टॅक्ट येत असतो दिवसभर? भयंकर फोन येत आहेत. सगळ्यात लांब लांबून कोणाला आतापर्यंत वाटतं पाक लांब भेटायला असं? लांबून भेटायला आमचे पुण्याचे हे जे आपल्या वांगीचे आहेत होनमाने साहेब, पुण्यात PSIच्या वरचा कुठला होता ते तरी बैल 7 महिने बसून होता, त्यावेळी खास फॅमिली घेऊन 4-5 वेळा येऊन फक्त बैलाची विचारपूस करण्यासाठी म्हणून तिकडून इकडे आले. अगदी आपल्या भागातले काय बाहेर सुद्धा आहेत, अगदी दुबईला परदेशात लोक आहेत, मुलं जे आहेत ते सुद्धा तिथं बघतात आणि त्यांचा फोन येतो. काही वेळेला मग त्या गुगल पे फोन पे वरनं ते ड्रायव्हरला ह्यांना त्यांना पैसे पाठवतात. पण त्यांना पण सर भारी वाटतं सांगायला की माहिती आमच्या इथलं, कारण काय होतं सर, मी जर आहे की मी आता मी कुत्र्याच्या मुलाखत माहिती आहे तुम्हाला, तर पुण्यातल्या माणसं म्हणतो माहिती आमच्या इथला माहिती आहे ना सर, बरोबर सांगायला पण भारी वाटतं सर, आहे ना? काय सांगायचं? आमच्या रेटऱ्यातलं एक सूर्यवंशी नावाचं कुटुंब आहे, ते तिकडून नाशिक नांदेड त्या ठिकाणी फिरायला गेले, आणि मग असं लाईनला दर्शनला उभं राहिल्यानंतर बोलण्यावरनं म्हणजे आपली करार सातारी भाषा ह्याच्यावरनं त्यांना ते तुम्ही सातारकडचं का, तर सातारी भाषा वाटते. हो म्हणलं आम्ही सातारा. कोणचं गाव? रेटर म्हटल्यानंतर मग तिने नाव घेतलं माहिती आहे का, ती सांगलो आमच्या घराजवळचं. म्हणजे इतका त्या लोकांना सुद्धा त्यांचा तिथूनच मला फोन आला की आम्ही आमच्या ठिकाणी आणि महिब्यामुळे आम्हाला इथं ओळखायला लागले, आणि अगदी त्यांना गर्दीत जागा नव्हती तर त्यांनी जागा करून दिली दर्शनाला, म्हणजे इतकं त्यांना हे केलं. सर आता जाताना थोडक्यात विचारतो, मस्तपैकी वेळ दिला आम्हाला, त्याबद्दल पण सर तुमचे आभार. बरं का, वेळ दिला ते महत्वाचं सर. तुम्ही आता पहिले एकटंच पोती मी घेऊन येतो सर, बैलांचं लागेल ती डोक्यात असतंच का आपल्या, ही कमी पडली, ही झाली ती झाली. कष्ट बैलांना जे लागेल ते कष्ट हे आपण स्वतः मालकाने केल्याशिवाय, अगदी गडी ठेवून गाड्यांच्याकडनं करणं आणि स्वतः करणं, स्वतः करत असताना जे दिसेल ते करावं लागतं. पण दुसऱ्याकडनं करून घेताना मग आमकं कर, वैरण टाक, पाणी दाव, हे आपण सांगायचं, आपण नुसतं बसायचं, असं करून नाही चालत. सगळं स्वतः केलं तरच ते होतं. पण काय नाही सर, म्हणजे जनावर असं नाता मी पण जनावर पडतो की मन जुळलं की जुळलं येतं सर, आहे ना? त्याला पण कळतं ना सर, खरं आहे ना? जनावरला कळतं सर आपल्याला. मी तुम्हाला काही सांगितलं, बोलता येत नाही एवढाच फरक, पण त्याची सेवा केलेली ती तिथं परतफेड करून देतो. आता बघितलं मी मागणं कधी कधी तुमच्याकडे वळून बघत, पुढे गेल्यावर कवा सर नाही ना, अंगावर नाही, काय नाही, मारत नाही. काय झालं त्याला, ते मी वाळव्याच्या मैदानात फायनलला खाली जाताना एक चाबूक मारला होता, ती शेजारी मारला असेल. त्यामुळं, आणि त्यावेळी फायनलला खाली मी गेलोच नाही, आणि त्यामुळे तिने तेवढं देण्यात ठेवलं की मी माझं काम मी करत असताना तुम्हाला का मारते. आता पुढे गेलो तर मी मारत नाही, पण मागणं मला जवळ सुद्धा येऊन देण्यात आलं का, तर हे पुन्हा मला मारणार आहे का काय. कारण घरातल्यांची प्रतिक्रिया काय होती सर? घरातले आमच्या मॅडम, सुनबाई, आमच्या दोन्ही मुलं अतिशय बैलांच्यावरती प्रेम करतात. नाही मी बघितलं, कारण काय झालं की सर, मागच्या चालू तर सुजाता म्हणले की नाराज नाही गेला, आलायस ना तू घे, पण मी बोलत नाही. मागणं बोलले पण बोलले सर, बरं काय ना असं झालं. तेव्हा मी जाणवलं, तर मला एकच गोष्ट बोलली की सरांना झोप नव्हती सर, आहे ना? काय सांगलं घरातल्यांबद्दल सर तेव्हा? झोप म्हणजे आम्ही साधारणतः आपल्याकडे एप्रिल पासून पाऊस चालू झाला. हो हो. आणि 1 एप्रिलला त्याला पायाला लागलं जास्त, आणि प्लास्टर केलं साधारणतः 15 तारखेच्या आसपास. त्यावेळीपासून बैल 3 पायावरच होता, तो प्लास्टर केलेला पाय वळत नव्हता, काही नव्हता, आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की प्लास्टर भिजू द्यायचं नाही. मग अशा वेळी दिवसाचं आम्हाला काय वाटायचं नाही, दिवसाचं पाऊस असा वाटला काय वाटला की लगेच कोणाला हाक मारता येत नाही. पण त्यावेळी खरा त्रास झाला तो रात्रीचा झाला, कारण इथं झाडाखाली बैल होता. मग रात्रीचा एक जण माणूस असा अंगणात आम्ही बसवायचो, अंगावर असा पाण्याचा पावसा टिपका पडला की लगेच घरातला कोणातरी उठवायचं, आणि रात्रभर त्याच्या अंगावर ऐकूनच मनात ही होते सर, आहे की रात्री त्याच्या अंगावरती आम्ही चौघ, आमची सुनबाई, मंडळी, मी आणि चिरंजीव, आम्ही 4 जण त्याच्या अंगावरती कागद धरून पाऊस उभं राहायचं रात्रीच. ती नाही सर, आहे की नाही? हीच प्रेम फक्त की जी तुम्हाला दिलं, बरं का सर, खरंच राव. ह्या गोष्टी सर
म्हणून म्हणतो जनावर कधी सर नाराज नाही करत काव कावाच एवढं प्रेम आणि त्यानं दिलेलं हे एवढा सगळं पळूचा प्रेम. खाऊन पिऊन सगळं जोगून बिगून मस्त पैकी नाही कुठलाही प्रॉब्लेम आता नाही. म्हणलं कारण मी सांगेन छातीवर आता सर एकटंच पोते घेऊन आलो हात पाय म्हणलं पण नको म्हणले मी ठेवतो म्हणले जरा सरांचा नाद करावं लागतं म्हणजे एक आपल्याला जसं उद्याची काळजी तशी आपण ही जी उद्याची काळजी घेतलीच पाहिजे. उद्या सकाळी कुठला खुराक द्यायचा आहे, मग तो किती राहिलाय आपला काय राहिलाय हे प्रमाणे सगळे तयार करून ठेवायलाच लागते. प्रेम फक्त सर आहे ना आज सगळ्यांना बरं चांगलं बोलून चालून राहणं सर. आज मला वाटतं सगळ्या राज्यातली माणसं ओळखत असेल का बाहेर आहे ना आवर्जून कधी सगळं सगळं शिक्षक वर्ग काय म्हणतो तुमचं सर शिक्षक वर्ग रिटायर झालेला शिक्षक वर्ग येतो का वर्ग? बैलाच्या नावानं मला काय वेळा हाक मारते म्हणजे वेगळं आहे बैलाच्या नावानं हाक मारते. हा, हा. आणि 1,25,00,000 घेऊन सुद्धा माझं कोणी नाव घेतलं नसतं नाही आजच्या सर, काळात. नाही, नाही. तेवढं पैसे न घेता त्या वस्तून आपलं नाव केलं. हो आता जे वर्गात बघायचं त्यांना सांगितलं सर सांगायला किती मागणी आली सर आपल्याला त्या काळात 1,25,00,000 असं 15 फडकीने फड्यात ठेवलं होतं घरात येऊन. म्हणजे बाकीचे मी कोणाला नाव ठेवत नाही, नाही नाही नाही. पण बाकीच्या बैलाचे कितीला मागितलं काय माहिती, पण 15 फडके त्याच्या अगोदर सुरुवातीला विनायक शेठ आपले विनायक शेठ निगरे, आपले. हा. ते सुद्धा पैसे घेऊनच आले होते. पण द्यायचं नाही म्हटल्यानंतर पुन्हा तिने नाही काय विषय काढला. पण फडकेने दुसऱ्यांच्या जवळ मागून सुद्धा डायरेक्ट घरी आले होते. घरी येऊन म्हटले फक्त आपण हे करायचं नाही, चर्चा करायची नाही, एवढं पैसे आहेत आणखी तुम्हाला ह्यात किती पाहिजे ज्यादा तेवढं सांगा, फक्त बाहेर आपण चर्चा करायची नाही, तुम्हालाही ताप नको आलेल्या पैशाचं काही केलं आणि मलाही ताप नको की ते पैसे कुठनं आणलं काय आणलं. म्हणजे पण तिने तो देव माणूस म्हणजे त्यांना नादच करायचा होता, तिने आपल्याला मागितलं. पण सर अशी नादात लय जण झाली का आपल्या बैलगाडी क्षेत्रात त्यांना बाकी बैलगाडी क्षेत्रात एक आपुलकी होती सर ओळख होती सगळी का सर आहे ना जात्र नाही भेटत माणसं जुळत जुळत काम मला तर जाणवलं सर बरेच काम पण आपली होती बरं का क्षेत्रात नाही ना सर. चांगलं सर खूप खूप आभार आहे बरं का सर मुलाखत दिली खूप भारी वाटलं सर भेटलो पण माहितीला पण भेटलो आहे ना त्याच्या ह्याच्यात पण आलो तो किशोर दादा नमस्कार. किशोर दादा काय म्हणताय तुम्हीच किशोर दादा जे आपण घेतली ती बैलाची आहे ना बैठा ती काय सांगाल कसं सांगाल कालच्या बद्दल किशोर दादा सुंदर पळाला काल आहे ना सर खूप सुंदर पळाला काल लय चाहत्या वर्गांच्या पण डोळ्यात पाणी होतं दादा मस्त वाटलं म्हणून तर आलो आवर्जून कराड 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 म्हणल्यावर माहिब्या सर सगळी माणसं जुळत आली का हो सर आज सगळी लांब लांबून ओळखते दा चालतं शुभेच्छा तुम्हाला पण सरांची ही गडबड चालू असते जाऊ दे चिक्या माहिब्या मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज माहिब्याकडे आली माहिब्या बसलाय बघा काल वडकीचं मैदान पळून आलाय त्यांचा छोटा चिक्या काल सुंदर अशी गाडी पळाली मित्रांनो बघू शकता तर निवांत आराम करतोय माहिब्या आता कसा बसलाय माहिब्या काल सुंदर गाडी पळाली काल बरेच टीम पण होती सर नव्हते बहुतेक काल आपण बघू शकता निवांत बसलाय माहिब्या मस्त मी हिंचा मान करी माहिब्या बसलाय